तर आपण आपली का कदर करायची? ते उन्हात कुठेही होईल, ते जंगलात होईल, रानात होईल, ते कुठेही होईल, परंतु ते खूप कडक आणि त्या रखरखत्या उन्हात ते आमरण उपोषण होणार आहे. आणि त्या भूमिकेवरती मी आता ठाम आहे. आता शेवटी त्याच्यात किती त्रास होणार आहे, किती जीवाची लायलय होणार आहे, किती कडक ऊन आहे, किती त्रास आहे, किती त्या वेदना होणार आहेत, याचा मी कसलाही विचार करायचं नाही ठरवलेलं. मी आता माझ्या निर्णयावरती फायनल आहे. कारण हे सारखे सारखे उपोषण करून सुद्धा माझ्या जीवाला इतक्या वेदना आहेत आणि इतका त्रास आहे प्रचंड. एकदा कुठंच ते तुकडा पडू दे, सरकारचा तुकडा पडल नाही तर माझ्या जीवाचा तरी पडल. या भूमिकेवरती मी फायनलच आता आलेलो आहे की आपण किती दिवस आता हे असं करत राहायचं, सरकारनं किती दिवस शब्द द्यायचे आणि आपण किती दिवस त्यांना वेळ द्यायचा. ते सलग आता 3 वर्ष झाले हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळं ही जी मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की मी कठोर आंदोलनाची भूमिका घेणार आहे, तर हे मे महिन्याच्या या कडक रखरखत्या उन्हात हे आमरण उपोषण होणार आहे. ना कुठल्या पाण्याविना होणार आहे, कुठल्या जेवणाविना, ना पायात काय चप्पल राहणार आहे, ना बूट राहणार आहे, ना काय राहणार आहे. मी बास टाकून एका बाजूला बसून जाणार आहे. ते जे होईल ते होईल, त्याचा विचार मी नाही करा. जर माझ्या शरीराचा मी विचार करायला गेलो तर माझ्या समाजाच्या लेकराचा उन्हाळा करून टाकलाय या सरकारनं. त्यामुळं कुठंतरी आता हे थांबलं पाहिजे. त्यांनी याचं आश्वासन द्यायचं आणि आम्ही ते बार बार ऐकत बसायचं. एकदाच होऊ जाऊ दे आणि हे झालं फायनल. याच्यावरती कुठलाही बदल नाही, काही होणार पण नाही. आणि माझ्या मराठा समाजाला विनंती की कुणीही अंतरवालीकडं तुम्ही येऊ नका. कारण सरकारनं मराठा समाजावरती खूप माया दाखवली की त्यांना ऊनच लागल, त्यांना विठीसच धरायचं नाही, म्हणजे माया दाखवली. तर मग आता त्यांना जर माया आहे तर त्यांनी आतापर्यंत आरक्षण दिलं असतं. म्हणजे ही डाव आहे मराठ्यात संभ्रम पसरायचा आणि हे करायचं. आता हे मला नाही वाटत की देशात असं पुन्हा आमरण उपोषण कुठं देशात झालं असेल आणि इतका कठोर पद्धतीची कुठंतरी निर्णय झालेला असेल की हे मी माझ्या मनानं म्हणत नाही, पण देशात मला नाही आठवत की असं इतकं टोकाचं झालं असेल आणि ते टोकाचं आता होणार. म्हणजे आता ठरलं आहे की 30 तारखेपासून आमरण उपोषण होणार. ते पण उन्हात होणार, आमरण उपोषण होणार, मंडप टाकून होणार, अनेक प्रकारचे राहतील. ते तुमच्या साक्षीनं होणार. लय झालं तर फक्त म्हणजे ते पण म्हणायला नाही पाहिजे, मी पण म्हणतो लय झालं तर फक्त पत्रकारांपुरती एखादी पट्टी राहिली तर राहील, सावली म्हणून. सावली नाही, मंडप नाही, काही नाही. आहे असंच जाऊन बसणार आहे मी 30 तारखेला. मेलो तर मेलो.